जावास्क्रिप्टच्या ॲडव्हान्स सीरीजमध्ये आपण शिकतोय डॉमबद्दल. तर हा आहे डॉमचा पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण शिकलो, की डॉम म्हणजे काय? डॉमने आपण मॅनिप्युलेशन कसं करू शकतो? डॉमच्या मदतीने आपण HTML एलिमेंट्स कसे सिलेक्ट करू शकतो? परत त्याच्यावरती मॅनिप्युलेशन कसं करू शकतो? वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या, जसं की इनर HTML, इनर टेक्स्ट वगैरे, वगैरे. सो आता आपण चालू करणार आहोत डॉमचा पार्ट 2. ओके. सो पार्ट 2 सुरू करण्याआधी आपण बघून घेऊ, की आपण सेटअप कसा केलेला आहे. सगळ्यात आधी माझी ही HTML फाईल आहे. याच्यात जास्त काही केलेलं नाहीये मी. फक्त एक डिव टॅग घेतलेला आहे आणि एक पॅराग्राफ टॅग घेतलेला आहे. ठीक आहे. CSSमध्ये मी फक्त माझ्या डिव टॅगला हाईट विड्थ दिलेली आहे. आणि ही सगळी बाकीची काही प्रॉपर्टीज अप्लाय केलेल्या आहेत आणि आपलं पेज काही असं दिसतंय. सिंपल पेज आहे. फक्त एक डिव टॅग आहे आणि एक पॅराग्राफ टॅग आहे. ठीक आहे. सो CSS फाईलला मी जरा साईडला ठेवतो. ओके. सो चालू करू आपण आपला डॉमचा पार्ट 2. ओके. नाव वी लर्न टू मॅनिप्युलेट HTML. युजिंग दॅट सिमिलरली वी कॅन मॅनिप्युलेट CSS. आपण डॉमच्या मदतीने HTML ला कसं ॲक्सेस करायचं, त्याच्यावरती कसं मॅनिप्युलेशन करायचं हे तर बघितलंय. आता सेम CSS सोबत कसं करायचं ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. याला करतो मी अनकमेंट. इथे काय केलंय मी क्वेरी सिलेक्टरच्या मदतीने माझा डॉट बॉक्स ओके डॉट बॉक्स कोणाचा क्लास आहे माझ्या डिव टॅगचा आहे. सो डिव टॅगला मी ॲक्सेस केलेला आहे इथं प्रिंट केलं. ओके कन्सोल वर्कमध्ये काय करायचं आहे आपल्याला ॲक्सेस डॉट स्टाईल बॅकग्राऊंड कलर इज इक्वल्स टू रेड केलंय आपण म्हणजे काय केलंय माहिती आहे का. ओके एवढं तर कळालं आपल्याला की बॉक्सला मी हे केलेलं आहे माझ्या डिव टॅगला मी ॲक्सेस केलेला आहे. ठीक आहे. सो आपण कन्सोलमध्ये काय करू शकतो CSSला मॅनिप्युलेशन करण्यासाठी कन्सोलमध्ये ओके हा डिव टॅग मी इथे सिलेक्ट केलाय म्हणून असं आउटपुट आलं. सो नाव काय होतं माझं त्या डिव टॅगचं ॲक्सेस ओके ॲक्सेसच्या व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केलं होतं ना. सो ॲक्सेस डॉट ठीक आहे स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर ओके बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड कलर कुठे आहे इथे ओके बॅकग्राऊंड कलर इज इक्वल्स टू रेड. ओके असं केलं तर माझा जो हा डिव टॅग होता किंवा हा जो बॉक्स होता त्याचा कलर झाला रेड. आधी मी कलर वेगळा ठेवला होता आणि आता कलर झालाय रेड. ओके. सो याच्यावरून काय कळलं आपल्याला जसं आपण आपल्या HTML एलिमेंट्सला ॲक्सेस करत होतो त्यांच्यावरती डॉमच्या मदतीने मॅनिप्युलेशन करत होतो सेम आपण याच्यासोबत पण करू शकतो CSS पण सोबत पण करू शकतो. फक्त डॉट स्टाईल टॅग वापरावा लागतो आणि त्याच्या पुढे जी आपल्याला CSS ॲड करायची आहे ती. ओके. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. अ, हा जो आपला डिव टॅग आहे ना, याला रिफ्रेश करू. ठीक आहे. म्हणजे हे जरा परत पाहिल्यासारखं होईल. ओके. ॲक्सेसमध्ये स्टोअर केलं होतं म्हणून ॲक्सेस डॉट स्टाईल इज इक्वल्स टू आपण यावेळेस काय करू, आपल्या ज्या डिव टॅग जे आहे ना, हाईट चेंज करून बघू. ठीक आहे. लेट्स से आपण हाईट दिली 500 पिक्सेल्स. ओके. एंटर केलं तर आपला डिव टॅग इथे खूप मोठा झाला. म्हणजे थोडक्यात एवढंच आहे, की जसं आपण HTML ॲक्सेस केली होती आणि मॅनिप्युलेट केली होती, तसंच सेम आपण CSS सोबत पण करू शकतो. ठीक आहे. बऱ्याच प्रॉपर्टी आहे. डॉट स्टाईल वापरून आपण हाईट चेंज करू शकतो. फॉन्ट साईज वगैरे पण चेंज करू शकतो. बरंच काय-काय करू शकतो. ओके. नेक्स्ट टॉपिक बघू आता आपण. एलिमेंट क्रिएशन युजिंग DOM मीन्स वी कॅन क्रिएट एनी टॅग दॅट वी वॉन्ट युजिंग DOM इन JS. आत्तापर्यंत आपण काय बघितलं होतं, की जे एक्झिस्टिंग आपण आपल्या HTML पेजमध्ये जे एक्झिस्टिंग टॅग होते ना, त्याला चेंज करत होतो, मॅनिप्युलेट करू शकतो. पण DOM एवढं पॉवरफुल आहे, की DOM आपल्याला जावास्क्रिप्टच्या मदतीने आहे ना, नवीन HTML टॅग पण बनवून देऊ शकतं. ते कसं? ते पण आता लगेच बघून घेऊ आपण एक्झाम्पलद्वारे. ओके. इथे काय केलंय, न्यू बटन नावाचा मी एक व्हेरिएबल वापरलेला आहे आणि डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट ही मेथड मी वापरलेली आहे यावेळेस आणि इथे मी बटन दिलंय. ठीक आहे. बटन म्हणजे आपल्याला लेट्स से आपल्याला बटन क्रिएट करायचंय म्हणून मी इथे बटन दिलंय. ठीक आहे. जर मला पॅराग्राफ टॅग बनवायचा असता किंवा H1 टॅग बनवायचा असता, तर मी इथं P दिलं असतं किंवा हेडिंग बनवायची असते, तर मी इथं H1 दिलं असतं. सो काय? ओके. सो बटन आणि कन्सोल डॉट लॉग आणि या बटनला आपण प्रिंट केलं. ठीक आहे. सो इथे झालं आपलं बटन क्रिएट. आता आपल्याला इथे असं वाटू शकतं, की मी ठीक आहे बटन क्रिएट केलंय, मग हे इथे डिस्प्ले का होत नाहीये?
ते डिस्प्ले करण्यासाठी ते कसं करायचंय आपण पुढं बघूनच घेऊ. ठीक आहे. पण बटन क्रिएट झालं एवढं तर ठीक आहे. ओके. HTML मध्ये मी काय चेंज केलं का? HTML मध्ये मी इथं बटन ॲड केलंय का? बटन टॅग वापरून नाही. मी हे CSSच्या मदतीने, मी हे जावास्क्रिप्टच्या मदतीने केलं युजिंग डॉम. ठीक आहे. म्हणून डॉम हा खूप पॉवरफुल आहे. ओके. आपण इथे काय करू माहिती आहे का? न्यू बटन डॉट इनर टेक्स्ट इज इक्वल्स टू क्लिक मी म्हणजे काय केलं माझं जे बटन आहे ना त्याच्यात मी क्लिक मी फक्त एवढं टेक्स्ट ॲड केलं ओके इथे पण आपल्याला टेक्स्ट दिसेलच आणि डिस्प्ले केल्यावरती अजून व्यवस्थित दिसेल ठीक आहे ते आपण बघूच टू डिस्प्ले दॅट एलिमेंट वी नीड टू ॲड इट इन डॉम युजिंग अपेंड आता ठीक आहे बटन तर क्रिएट केलं मी पण त्याला डिस्प्ले कसं करायचं तर त्याच्यासाठी आपण अपेंड मेथड वापरू शकतो ठीक आहे नोड डॉट अपेंड नोड म्हणजे ज्या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर केलं असेल फक्त त्याचं नाव द्यायचं डिस्प्ले ॲट द एंड ऑफ नोड इनसाइड आता याचा काय अर्थ आहे ते आपण लगेच बघून घेऊ डिस्प्ले ॲट द एंड म्हणजे ते आपल्या डिव टॅगच्या खाली एंडला डिस्प्ले होणार आपलं बटन आणि डिव टॅगच्या आत आणि खाली म्हणजे नक्की कुठं म्हणजे इथे एकदम एक्झॅक्टली डिव टॅगच्या एंडला म्हणजे इथं आणि इनसाइड म्हणजे आत म्हणजे एक्झॅक्टली इथे डिस्प्ले होणार आहे ओके आपण डिस्प्लेच करून बघू म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजून समजून जाईल ओके सो त्याच्यासाठी आधी आहे ना मला माझ्या div टॅगला ऍक्सेस करावा लागेल आता div टॅगच्या आत आपल्याला हे करायचंय ना हा जो माझा div टॅग आहे ना या div टॅगच्या आत मला बटन सेट करायचंय ना मग या div टॅगला तर मला ऍक्सेस करावाच लागेल ना त्याच्यामुळं मी याचा क्लास दिला बॉक्स ओके आणि मेथड वापरली माझी ॲक्सेस डॉट अपेंड न्यू बटन ठीक आहे आता इथे लक्ष देण्यासारखी इथे एक गोष्ट अशी आहे की मी इथे माझ्या याला ॲक्सेस केलंय ठीक आहे कशाला मी माझ्या div टॅगला ॲक्सेस केलंय आणि डॉट अपेंड मेथड वापरली आणि याच्यात मी काय कोणती व्हॅल्यू दिली न्यू बटन व्हॅल्यू दिली न्यू बटन मध्ये कोणतं व्हॅल्यू स्टोअर आहे माझे जे बटन आहे ना ते मी न्यू बटन मध्ये स्टोअर केलं ना सो ॲक्सेस डॉट अपेंड न्यू बटन ओके असं केल्यानंतर आपण बघू आपलं बटन येतंय का ओके सो क्लिक मी आपलं हे जे बटन आहे ना ते इथे आलं ओके सो हेच आहे अपेंड बद्दल ठीक आहे याला जरा आपण कमेंट करू ओके अनादर वे टू राईट सेम ओके हे सेम राईट करण्यासाठी एक अनादर वे पण आहे तो पण बघून घेऊ ओके इथे काय केलं मी लेट ॲक्सेस इज इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर म्हणजे तेच आपल्या डिव टॅगला सिलेक्ट केलं आणि डॉट अपेंड मी इथेच हे केलं म्हणजे तेच आहे डॉट अपेंड आणि न्यू बटन दिलं ठीक आहे मी इथेच काय केलं अपेंड मेथड वापरली आणि न्यू बटन माझं पास केलं ओके सो असं केलं तरी होतच आहे म्हणजे सेमच आहे दोन्ही वे आपण आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो ठीक आहे आता आहे नेक्स्ट मेथड आपली नोड डॉट प्रिपेंड डिस्प्ले ॲट स्टार्ट ऑफ नोड इनसाइड आता स्टार्ट ऑफ द नोड म्हणजे काय माहिती आहे का ओके सो स्टार्ट ऑफ द नोड म्हणजे हे मी टेक्स्ट लिहिलंय ना दिस इज माय डिव या जागी आहे ना माझं बटन हे होणार आणि इनसाइड होणार डिव टॅगच्या इनसाइड मध्ये ठीक आहे पण करून बघू एकदा अ, याच्यासाठी आधी मला हे करावं लागेल ना माझं डिव टॅग ॲक्सेस करावा लागेल त्यामुळं मी याला अनकमेंट करून घेतो ठीक आहे हां डिव टॅग मी ॲक्सेस केला आणि ॲक्सेस डॉट प्रिपेंड न्यू बटन ओके सो आता माझा बटन कुठे आला वरती आला ठीक आहे इनसाइड आला डिव टॅगच्या आणि एकदम वरती आला सो प्रिपेंडच्या मदतीने आपण असं करू शकतो याला करू परत कमेंट नेक्स्ट मेथड आहे आपली बिफोर ठीक आहे नोड डॉट बिफोर डिस्प्ले ॲट द स्टार्ट ऑफ नोड पण आउटसाइड ओके म्हणजे इथे स्टार्टिंगलाच डिस्प्ले होणार पण हे यावेळेस आउटसाइड आहे म्हणजे डिव टॅगच्या बाहेर आपलं बटन डिस्प्ले होणार ठीक आहे सो हे पोझिशनिंगच्या बद्दल आहे जे जसं आपल्याला पाहिजे की इनसाइड पाहिजे आउटसाइड पाहिजे स्टार्टिंगला पाहिजे का एंडिंगला पाहिजे याच्यासाठी या सगळ्या एवढ्या मेथड्स आहेत ठीक आहे सो बिफोर मेथड आपली चालली होती ॲक्सेस डॉट बिफोर आणि असं केलं तर डिव टॅग स्टार्टिंगलाच आलं पण यावेळेस आउटसाइड आला ठीक आहे डिव टॅगच्या बाहेर
आपलं बटन डिस्प्ले झालंय. ओके. सो नेक्स्ट आहे नोट डॉट आफ्टर डिस्प्ले ॲट द एंड ऑफ नोड पण आउटसाइड. ठीक आहे. म्हणजे div टॅगच्या बाहेर डिस्प्ले होणार बटन आणि खाली डिस्प्ले होणार. ठीक आहे. ओके. सो आपला फायनल पॉइंट आहे वी कॅन डिलीट एलिमेंट अल्सो युजिंग रिमूव्ह मेथड. ओके. सो आता आपण वरती इथे क्रिएट एलिमेंट नावाच्या मेथडच्या मदतीने आहे ना, आपण न्यू एलिमेंट्स क्रिएट करायला शिकलो होतो. ठीक आहे. पण तसंच आपण डिलीट पण करू शकतो. त्याच्यासाठी मी काय केलंय माहिती आहे का? हे वरचं मी ठीक आहे. राहू दे तसंच. आपण हे बघू. ओके. इथे काय केलंय मी क्वेरी सिलेक्टरच्या मदतीने माझा हा जो पॅराग्राफ टॅग आहे ना, पॅराग्राफ टॅग त्याला सिलेक्ट केलंय आणि सिम्पली ग्रॅब डॉट रिमूव्ह मेथड वापरली आहे. सो जर मी आउटपुट बघितलं, तर इथला जो माझा पॅराग्राफ टॅग होता तो रिमूव्ह झाला. ओके. याला कमेंट करतो मी. आणि हां, आपला जो हा पॅराग्राफ टॅग होता ना, तो आपल्याला रिमूव्ह करायचा असेल, तर बस ग्रॅब डॉट म्हणजे जे व्हेरिएबलचं नाव आहे आणि रिमूव्ह मेथडच्या मदतीने ओके, झाला रिमूव्ह. ओके. सो एवढंच आहे डॉमच्या पार्ट 2 मध्ये. आपला डॉमचा जो आपली ही डॉमचे जे व्हिडिओ आहेत पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्हीही कंप्लीट झाले आहे. डॉम टॉपिक शिकण्यासाठी खूप रिसर्च आणि खूप मेहनत केली होती मी. गेली आहे. परत काय-काय केलंय, आपल्या कॉलेजचा व्हिडिओ बघितला, परत 4 कोडचा पण व्हिडिओ बघितला आपल्या कोर्सचा. त्यामुळे खूप मेहनत केलेली आहे आणि आय होप नक्कीच डॉमचा पार्ट 1 आणि पार्ट 2 समजलेला आहे मला. डॉमचं माझं खूप चांगल्या प्रकारे डॉम मला आता समजलेला आहे. ओके, सो एवढंच होतं डॉमच्या पार्ट 2 मध्ये. हा टॉपिक झालाय आपला पूर्ण.